यानंतर आपण इतर बातम्या बघूयात। अंजली दमानिया यांना स्थानिक गुन्हे शाखेनं नोटीस पाठवली आहे। बीडमधील सरपंच देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी त्यांच्या डेड बॉड्या सापडल्याची अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर वक्तव्य केलं होतं। अंजली दमानिया यांच्या या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं पोलिसांनी पत्रात म्हटलंय। माहिती आणि पुरावे पोलिसांकडे सादर करावेत यासाठी पोलिसांकडून दमानिया यांना पत्र देण्यात आलंय। माध्यमांशी बोलताना दमानिया यांनी 3 मृतदेह सापडल्याचा आणि मृतदेह पुरवल्याचा खळबळजनक दावा केला होता। दरम्यान अंजली दमानिया यांनी नोटीसवर काय प्रतिक्रिया दिली होती ते आपण पाहूयात। क्राईम ब्रांच कडनं मला काल एक संध्याकाळी पत्र आलंय आणि त्याच्यात त्यांनी अशी मागणी केली की तुम्ही जे मीडिया पुढे विधान केलंय त्याचं तुम्ही आम्हाला जी माहिती आहे ती पुरवली तर बरं होईल। तर मला थोडंसं आश्चर्य देखील झालं, कारण ही माहिती मी आदल्याच दिवशी रात्री म्हणजे ज्या घटकेला मला त्या फोन नंबरवरनं हा कॉल आला होता त्या घटकेला मी एसपींकडे ही सगळी माहिती दिली होती। त्याचे जे व्हॉइस मेसेजेस होते ते 2 व्हॉइस मेसेजेस आणि स्क्रीनशॉट हे दोन्ही एसपींकडे मी पाठवलं होतं। पण मला वाटतं कदाचित पोलीस आणि क्राईम ब्रांच मध्ये काही नीटचा संपर्क नसेल म्हणून मला क्राईम ब्रांच कडनं हे आज पत्र आलंय। पण मला वाटतं त्याचा शनिशाही नाफ होईल। नाही, क्राईम ब्रांचला जी माहिती आहे ती सगळी मी त्यांना पुन्हा हवी असेल तर पुन्हा देईन आणि सीआयडीला परत हवी असेल तर सीआयडीला देखील देईन, ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांना देईन। पण महत्वाचा मुद्दा असा की एसपीनी त्याच्यानंतर चौकशी काय केली किंवा क्राईम ब्रांचने तिथून काही पथक पाठवून तिथं काही माहिती घेतली की नाही हे याचा खुलासा करायला हवा। तो खुलासा मात्र काल 24 तासात झालेला नाही। दरम्यान अंजली दमानिया यांनी नेमका काय दावा केला होता तो देखील आपण पाहूयात। काल रात्री 11:30च्या आसपास मला एक फोन आला होता आणि त्याच्यात मला सांगण्यात आलं की अंजलीताई हे आरोपी कधीच मिळणार नाहीयेत कारण त्यांचं मर्डर झालंय आणि त्या माणसाने जागा देखील सांगितली कुठे झालंय। ते म्हणे तिथे 3 प्रेतं सापडली आहेत। आता याच्यावर विश्वास ठेवावा न ठेवावा मला नाही माहीत। ते जसा फोन आला तसं मी एसपी नवनीत कावत यांच्याकडे ही माहिती नंबर सगळं पोहोचवलेलं आहे। खूप शॉकिंग झाले आणि हदरून निघाली आहे मी की आता काय चाललंय, काय बनवून ठेवलंय आपण महाराष्ट्राला। आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी तो दावा केला आणि त्यानंतर त्यांना आता पोलिसांचं पत्र पाठवण्यात आलं आहे। तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पोलिसांकडे सादर करावेत असं पोलिसांनी या पत्रात म्हटलं आहे। कारण अंजली दमानिया यांच्या दाव्यानं काही स्थानिक लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील पोलिसांकडून सांगितलं जाते आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी आता अंजली दमानिया यांना हे नोटीस पाठवली आहे।